श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1154. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये देवर्षी नारदांच्याकडून ही नित्य नूतन रामकथा कशा पद्धतीने गायला जाते, ज्या या रामकथेचं श्रवण केल्यानंतर ब्रह्मादिक मुनींना देखील आपली समाधी विसरून ही कथा ऐकण्यामध्ये धन्यता वाटते, अशा या रामकथेच्या वक्त्याचं श्रेष्ठत्व आणि त्याचप्रमाणे श्रोत्यांचं देखील श्रेष्ठत्व आपण अभ्यासत होतो. प्रभू रामचंद्रांनी भरतजींना संत आणि असंतांची लक्षणं सांगितली. तत्पश्चात ते राजमहालामध्ये निघून जात आहेत. सर्व भावंडांना अत्यंत आनंद होतोय आणि त्यातही विशेषत्वाने हनुमंताच्या तर हृदयामध्ये आनंद मावत नाहीये. नारद मुनी भगवंताच्या या लीला पाहण्यासाठी दररोज अयोध्येमध्ये येत आहेत. दररोज भगवंताचं दर्शन घेत आहेत. दररोज त्यांचं हे नित्य नवीन चरित्र पाहून आनंदित होत आहेत. आणि मग ब्रह्मलोकामध्ये जाऊन तिथं देखील दुर्लभ असलेली ही रामकथा ते या ब्रह्मस्वरूप झालेल्या तत्वांना ऐकवतात. त्या कथेचं श्रवण करण्यासाठी ब्रह्मस्वरूपाशी तदाकार झालेले हे पुनश्च एकदा द्वैत धारण करून कथेचा आनंद घेत आहेत. अशी ही रामकथा विलक्षण श्रेष्ठ आहे. त्याचं आपण श्रेष्ठत्व कालच्या निरूपणामध्ये बघितलं. गोस्वामीजी म्हणतात, जे हरी कथा न करही रती तिनके हिय पाषाण. अशा या रामकथेवरती सनकादिक देखील लुब्ध आहेत. त्या रामकथेचं श्रवण करण्यासाठी ज्यांचं हृदय द्रवित होत नाही, ते खरोखर हृदय नसून त्या दगडासारखं अत्यंत कठीण अशी वस्तू आहे, असा थेट निष्कर्षच गोस्वामीजी आपल्याला देत आहेत. इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. एक बार रघुनाथ बुलाए, गुर द्विजपुर बासी सब आए. बैठे गुर मुनि अरु द्विज सज्जन, बोले बचन भगत भवभंजन. सुनहु सकल पुरजन मम बानी, कहु न कछु ममता उरानी. नहीं अनीति नहीं कछु प्रभुताई, सुनहु करहु जो तुम ही सुहाई. सोई सेवक प्रियतम मम सोई, मम अनुशासन माने जोई. जो अनीति कछु भाषो भाई, तो मोहि बर जहूं भय बिसराई. बड़े भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. साधन धाम मोक्ष कर द्वारा, पाई न जेहि परलोक सवारा. सो परत्र दुख पावई, सिर धुनि धुनि पछिताई. काल ही कर्म ही ईश्वर ही, मिथ्या दोष लगाई सियावर.
रामचंद्र प्रिय हो. सज्जनोय, भगवंताच्या या लीला, प्रभू रामचंद्रांचं हे अयोध्येमध्ये असलेलं सर्वांगीण सुंदर चरित्र, गोस्वामीजी जणू काही वारंवार या चरित्राला स्वल्प विराम देत आहेत, परंतु पुन्हा पुन्हा त्यांची ही अंतरंगाची प्रवृत्ती त्यांना अयोध्येकडे खेचून घेते. बघा, आपण राज्याभिषेकाच्या प्रसंगानंतर बघतोय की जणू काही या छोट्या छोट्या गोष्टींचं देखील गोस्वामीजींना विलक्षण कौतुक वाटतंय. प्रभू रामचंद्र उपवनात काय जात आहेत, सनकादिक मुनींच्या बरोबर संवाद काय करतायत, संतांची लक्षणं काय सांगतायत, जणू काही गोस्वामीजींचा पाय देखील अयोध्येमधून बाहेर पडायला तयार नाहीये. अशा अयोध्येमध्ये एका अद्भुत प्रसंगाला जणू काही गोस्वामीजी स्वतः उपस्थित असावेत, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला आजच्या चौपायांमध्ये सांगायला सुरुवात केली आहे. आपण चाणाक्ष रामचरितमानसचे श्रोते आता एक सूत्र तर गोस्वामीजींचं निश्चित जाणता की जेव्हा जेव्हा गोस्वामीजी एक बार हा शब्द वापरतात, तिथे एका विशिष्ट प्रसंगामध्ये, एका रामचरितमानसच्या अत्यंत चिंतनीय अशा प्रसंगामध्ये गोस्वामीजी आपल्याला घेऊन जात असतात. जसं महादेवाच्या चरित्रामध्ये एक बार त्रेता जुगमाही असं म्हणून महादेव, सती माता आणि नंतर पार्वती अशा रीतीने आपल्याला एका प्रदीर्घ सूत्रामध्ये चिंतनासाठी गोस्वामीजी घेऊन गेलेत. त्याचप्रमाणे आज अयोध्येच्या राजदरबारामध्ये गोस्वामीजी आपल्याला घेऊन चाललेले आहेत. बघा, श्री रामचरितमानस आणि माझा हा प्रवास देखील फार संलग्न चाललेला आहे. प्रभू रामचंद्रांनी अयोध्यावासियांना एकदा आपल्या महालामध्ये बोलवलं. कोणाकोणाला बोलवलंय? गुरुद्विज पुरबासी सब आये, बैठे गुरु मुनी अरुद्विज सज्जन, बोले बचन भगत भव भंजन. प्रभू रामचंद्रांनी एकदा अयोध्येमध्ये आपल्या राजमहालामध्ये सगळ्यांना पाचारण केलं. आपले गुरु, ब्राह्मण, अयोध्येमधले नगरवासी, आणि अशा रीतीने भगवंताचं आमंत्रण मिळताच सगळेजण अत्यंत आनंदाने प्रभू रामचंद्रांच्या या महालामध्ये येऊन दाखल झालेले आहेत. आपण देखील आता अयोध्या रामकथेच्या अगदी समीप आलेलो आहोत. जणू काही असं वाटतंय की भगवंताच्या या अयोध्येच्या राजमहालामध्ये आपल्याला देखील रामाने बोलवलेलं आहे. एक बार रघुनाथ बोलाय. रामाच्या आमंत्रणाशिवाय कोण जाऊ शकेल बरं अयोध्येमध्ये, त्याच्या नगरीमध्ये? तो बोलवतो तेव्हाच आपण तिथं जाऊ शकतो. अहो, अयोध्या तर फार लांब आहे. अगदी आपण आपल्या गुरुच्या घरी जरी जायचं ठरवलं तरी अनेकदा समोर गाडी उभी असते, माणसं असतात न्यायला, परंतु तरी देखील काही ना काहीतरी कारण होऊन आपलं प्रत्येक वेळेला जाणं टळतं. याचं खरं उत्तर एकच आहे की जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही, त्यांचं आमंत्रण येत नाही, तोपर्यंत आपलं जाणं देखील त्यांच्या घरी हे शक्य होत नाही. श्री महाराज जेव्हा देहामध्ये होते तेव्हा त्यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तीचं आगत स्वागत ते इतक्या आनंदाने करायचे, त्याचं आदर-तिथ्य करायचे आणि सांगायचे की अरे, हा रामाचा पाहुणा आहे बरं का, याला रामाने पाठवलेलं आहे. मग आपण त्याची सगळी काळजी नको का घ्यायला? म्हणजे भगवंताच्या या पाठवण्यावरून हा जीव माझ्याकडे आलेला आहे, अशी श्री महाराजांची जाणीव होती. त्यामुळे गुरुच्या घरी देखील आम्ही आमच्या इच्छेने जाऊ शकत नाही, आम्हाला कोणीतरी पाठवावं लागतं. तसं सज्जनो, आता या अयोध्या नगरीमध्ये देखील आम्हाला रामाने बोलवलं म्हणूनच आम्ही त्याच्या नगरीमध्ये जाऊ शकतो. अन्यथा
आमची इच्छा, आमचे संशय, आमचे विकल्प या सगळ्यांना ओलांडून त्याच्या दारापर्यंत पोहोचणे हे जीवाला केवळ अशक्य आहे. गुरद्विज पुरबासी सबाय, सगळे नगरवासी आले. आपण म्हणाला हो इथं तर अयोध्यावासियांनाच बोलवलेलं आहे, मग आपण कसे गेलो बरं अयोध्येमध्ये? सज्जनो, यासाठी सुमित्रेने अयोध्येची केलेली व्याख्या आमच्या लक्षात आली पाहिजे. अवध तहा जह राम निवासो, तह ही दिवस जह भानु प्रकाशो. अयोध्या तिथंच आहे जिथं रामचंद्रांचा निवास आहे, आणि रामचंद्रांचा निवास तिथंच आहे जिथं भक्ताचं अनिवार्य प्रेम आहे. या प्रेमामध्येच हा रामराया रमतो. या प्रेमाने ज्याचं चित्त हे नित्य चिंब भिजलेलं आहे, अशा चित्तामध्ये रामराया राहतो. तीच अयोध्या होते. आणि असं चित्त ज्याचं आहे तो अयोध्यावासी आहे. त्यामुळे अयोध्यावासी होण्यासाठी ते भौगोलिक अंतर आपण पार कराल न कराल, परंतु आपण जिथं असाल तिथून रामावरती जर तुम्ही निरंतर प्रेम करू शकला तर तुम्ही देखील त्याच्या नगरवासियांमधलेच होऊन जाता. बरं, रामाने आमंत्रण दिलं, त्या सरशी गुरु आलेले आहेत, मुनी आलेले आहेत, सज्जन ब्राह्मण आलेले आहेत. अशा रीतीने अयोध्येचा हा राजमहाल सर्व दृष्टीने सजलेला आहे. प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे की रामाने आम्हाला का बोलवलं असेल बरं? कुठलं राज्याच्या विषयीचं धोरणात्मक चर्चा करायची आहे का आणखीन रामाला काही सांगायचंय? प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. परंतु रामराया हा अयोध्येचा राजा आहे, तो ब्रह्मांडाचा नायक आहे, आणि तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे भक्तीचा पुरस्कर्ता आहे. नित्य भक्तीचं महात्म्यच या रामचरितमानसमध्ये रामाने गायलेलं आहे. अशा आपल्या सगळ्या अयोध्यावासियांना, गुरु मुनी सज्जन ब्राह्मण या सगळ्यांना प्रभू रामचंद्र परमार्थ परायण असं काही सांगू इच्छित आहे. म्हणून गोस्वामीजींनी शब्द वापरलाय, बोले बचन भगत भवभंजन. भक्ताच्या हृदयामध्ये असलेलं या भवरोगाचं भंजन करणारा असे रामराया आपल्या या सगळ्या आलेल्या आप्तजनांशी, प्रियजनांशी संवाद करू लागलेले आहेत. काय म्हणतात प्रभू रामचंद्र? सुनहु सकल पुर जन मम बानी, कहु न कछु ममता उर आनी. हे समस्त नगरवासी, माझं म्हणणं ऐका. मी ही गोष्ट अंतःकरणामध्ये काही ममत्व ठेवून सांगतोय असं समजू नका. मला तुम्ही अत्यंत सर्वजण प्रिय आहात, यात काही शंका नाही. परंतु तरी देखील मी जे आज तुम्हाला सांगणार आहे त्यामध्ये कुठलाही माझा ममत्वाचा भाग नाही. मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हे जे सूत्र मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते ते मनापासून ऐकावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं. बरं, मी तुम्हाला हे स्वातंत्र्य देखील देतो की जर माझ्या सांगण्यामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट खटकली, जर तुम्हाला असं वाटलं की हे नीतीला धरून नाही, तर तुम्ही मला लगेच थांबवलं तरी मला त्यामध्ये काहीही वाईट वाटणार नाही. तो मोही बरजहू भय बिसराई. मी जर कुठलीही अनितीची गोष्ट तुम्हाला सांगत असेन तर भय सोडून तुम्ही मला बेधडकपणे थांबवू शकता. सज्जनो, एवढं स्वातंत्र्य केवळ रामराज्यामध्येच आहे बरं का. अहो, जिथं आजच्या काळामध्ये नोकरीमध्ये साहेबाच्या समोर देखील बोलताना आपण अनेकदा शब्द गिळून बसतो की कदाचित आपण बोललो आणि त्यांना जर आवडलं नाही तर आपलं या वर्षीचं इन्क्रिमेंट जाईल की काय, या भीतीने आम्ही सगळेजण एका दडपणाखाली जगत असतो. हे बोलावं का न बोलावं हा विचार आम्ही नित्य करत असतो. इथं मात्र प्रभू रामचंद्र या संवादाच्या सुरुवातीला सर्वांना सांगतात
की जसा मी तुम्हाला माझ्या हृदयामध्ये कुठल्याही ममत्वाचा भाव ठेवून सांगत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही देखील कुठल्याही पद्धतीचा संकोच मनामध्ये ठेवू नका. मी जे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुमच्यासाठी अत्यंत कल्याणदायक आहे, असं माझं मत आहे. जर तुम्हाला हे श्रवण केल्यानंतर चांगलं वाटलं तर माझी एकच इच्छा आहे की ते ऐकल्याप्रमाणे तुम्ही आचरण करा. आणि राहिला प्रश्न ममत्वाचा, तर माझ्या हृदयाला काय आवडतं? एकच गोष्ट, सोई सेवक प्रियतम मम सोई, मम अनुशासन मानय जोई. तोच माझा सेवक मला अत्यंत प्रिय आहे, जो माझी आज्ञा ऐकतो. भगवंताच्या या आज्ञेला जो आपल्या जीवनाचं ध्येय समजून आचरण करायला शिकतो, तीच व्यक्ती भगवंताला अत्यंत प्रिय आहे. सज्जनो, परमार्थामध्ये जर काही साधायचं असेल तर त्यासाठी एकच मोजमाप आपण आपल्या जवळ ठेवावं, आणि ते मोजमाप आहे भगवंताच्या आज्ञेचं, गुरुच्या आज्ञेचं पालन तंतोतंत करणं. यामध्येच आपलं समस्त कल्याण सामावलेलं आहे. आजपर्यंत परमार्थामध्ये ज्यांनी ज्यांनी जे काही साधलंय ते सर्व काही या गुरु आज्ञेचं, या भगवंताच्या आज्ञेचं पालन करूनच प्राप्त केलेलं आहे. रामानंद महाराजांचं चरित्र आपण जाणता. जेव्हा इकडे गोंदवल्यामध्ये आनंद सागरांच्या कन्येचा विवाहाची बोलणी सुरू झाली, तयारी सुरू झाली, परंतु अजूनही नवरदेवाचा पत्ता नव्हता. महाराजांनी तर नवरदेव हेरून ठेवला होता, परंतु तो गोंदवल्यामध्ये नव्हता. महाराज म्हणाले, काळजी करू नका, नवरदेव येतोच आहे. असं म्हणून महाराजांनी जालन्याच्या राम मंदिरामध्ये रामानंद महाराजांच्या नावाने तार धाडली आणि त्यामध्ये लिहून पाठवलं की जसे असाल तसे निघून या गोंदवल्याला. तार जेव्हा आपल्या आनंदवाडीच्या राम मंदिरामध्ये आली, त्यावेळेला रामानंद महाराज प्रसादाला बसले होते. हात खरकटा होता आणि त्यांच्या समोर ही तार आणून ठेवली आणि त्याच्यामध्ये जेव्हा वाचून दाखवण्यात आलं की श्री महाराजांनी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि विशेष सूचना आहे, जसे आहात तसे निघून या, हे ऐकताच रामानंद महाराज पानावरून उठले आणि खरकट्या हातानेच तसेच निघालेले. गुरुच्या आज्ञेचं तंतोतंत पालन. मी ऐकलंय की श्रीधर स्वामींना देखील जेव्हा गडावरती समर्थांचं दर्शन झालं, त्यांचा बोध झाला, तेव्हा समर्थांनी देखील त्यांना सांगितलं की आता गडावरून बाहेर पडा आणि दक्षिणेच्या दिशेने जा. गडावरून दक्षिणेच्या दिशेने जा ही आज्ञा गुरुची मिळाली आणि त्या सरशी श्रीधर स्वामी धाब्याच्या मारुतीच्या दिशेने आले. तिथला तो अत्यंत जीवघेणा कडा उतरून दक्षिण दिशेच्या दिशेने क्रमस्थ झालेले आहेत. त्यांना नसतं जमलंय का काही खाली पायऱ्या उतरून फिरून मग दक्षिण दिशा कुठं आहे? त्या काळी काही आपल्यासारखे मोबाईलवरती दिशादर्शक नव्हते का? होका यंत्र हातामध्ये घेऊन ते उतरले नाहीत. बस दक्षिणेला जायचंय, दक्षिणेला जायचंय, मग जे काही होईल ते भगवंताच्या इच्छेने, त्यांच्या असलेल्या कृपा आशीर्वादाने घडेल, ही दृढ भावना आहे. सज्जनो, परमार्थामध्ये जर काही साधायचं असेल ना, तर गुरु आज्ञेचं तंतोतंत पालन करता येणं हे फार महत्वाचं आहे. हे ज्याला जमलं त्याला परमार्थामध्ये खूप काही प्राप्त होऊन जातं. बघा, श्री महाराज तुकामाईंच्या घरामध्ये 9 महिने राहिले. काय केलं या 9 महिन्यामध्ये? श्री महाराजांनी केवळ एकच गोष्ट केली, गुरु जे सांगतायत त्या आज्ञेचं तंतोतंत पालन त्यांनी केलं. आणि त्याचा शेवट काय झाला? तुकामाईंचा वरदहस्त श्री महाराजांच्या मस्तकी पडलेला आहे. त्यांना पूर्ण बोध तुकामाईंनी दिलेला आहे. सज्जनो, आज मला माझ्या गुरुचं दर्शन होत नाही,
आज मला परमार्थामध्ये जर काही गूढ अनुभव येत नसतील तर त्यामाग कोण जबाबदार असेल तर तो केवळ माझा मीच आहे. आपण गुरूंनी सांगितलेल्या आज्ञेचं तंतोतंत पालन करावं आणि मग आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या या विलक्षण अनुभवांची मांदियाळी आपण स्वतःच अनुभवावी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचता बहरू, कळी यांसी आला. अशा पद्धतीने जणू काही या गुरु आज्ञेच्या पश्चात या परमार्थाचं हे दिव्य दालन आपल्या हृदयामध्ये उघडतं आणि अनुभवांची ही अशी मोगरा फुलल्यासारखी स्थिती होऊन जाते. आणि त्याही पेक्षा आणखीन विशेष गोष्ट जी भगवंताने स्वतः सांगितली की सोई सेवक प्रियतम मम सोई. मला तोच सेवक अत्यंत प्रिय आहे, नाही मला प्राणासारखा प्रिय आहे, जो माझी आज्ञा ऐकतो. त्यामुळे भगवंताला जर प्रिय व्हावं असं आपल्याला मनापासून वाटत असेल तर आपण आपल्या गुरुची, भगवंताची आज्ञा तंतोतंत पालन करायला शिकावे. आपण म्हणाला गुरुची आज्ञा आता कशी पाळायची, आम्हाला तर गुरु आता देहाने कसे भेटणार, कुठं सापडणार ते आम्हाला. सज्जनो, मला तर गुरु आज्ञा या सगळ्या अहो मंदिरवासी जन या पदामध्येच दिसतात. आपल्या उपासनेमध्ये आपण म्हणतो त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये जणू काही गुरु आज्ञा परिपूर्णतेने भरून उरलेली आहे. आल्या तिथा अन्न द्यावे, राम नाम दृढ कर घ्यावे, पूजा करावी त्रिकाळ, अंगी वैराग्याचे बळ, नका धरू काही आस, नाम जपा श्वासोश्वास, पंचपदी भजन करा, राम नाम दृढ धरा. किती सुंदर आपल्याला एक एक आज्ञा गुरूंनी लिहून दिलेल्या आहेत. जो याप्रमाणे जीवन जगेल त्याला परमार्थामध्ये आणखीन वेगळीकडे जाऊन काहीच प्राप्त करायची गरज पडत नाही. आणि म्हणून गुरुची आज्ञा, गुरुने दिलेले हे अनुशासन हेच आपण आपल्या जीवनाचं परमध्येय समजावं. प्रभू रामचंद्र आपल्या या सगळ्या उपस्थित बांधवांना एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छित आहेत, जो परमार्थाचा प्राण आहे. आणि त्या तत्वाच्या दिशेने निवेदन करताना भगवंत सर्वप्रथम हे प्राप्त झालेल्या मनुष्य शरीराचं महत्व सर्वांना सांगू लागतात. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. मोठ्या भाग्याने हे मनुष्य शरीर आम्हाला मिळालेलं आहे. सर्व ग्रंथ देखील हेच गातात. असं म्हटलं जातं की आपल्या पाप आणि पुण्याचा हिशोब जेव्हा समसमान होऊन जातो त्यावेळेला मनुष्य शरीराची प्राप्ती होते. परंतु या सगळ्या अज्ञानवश असलेल्या योनींमधून कुठलं पाप आणि कुठलं पुण्य, कसं समजायचं की एखाद्या योनीमधला जीव हा पाप करतोय का पुण्य करतोय, त्याचं पुण्य संचित घडतंय, याचं काय उदाहरण आहे. सज्जनो, आपल्या गोंदोल्यामध्ये देखील बघा अनेकदा काही कृमी कीटक या खरकट्या अन्नावरती आपल्याला आपल्या स्वतःचं जीवन जगताना दिसतात. या कृमी कीटकांना इतर ठिकाणी देखील जन्म येऊ शकला असताना ते इतर ठिकाणी देखील जाऊन काहीतरी खाद्य खाऊ शकले असते ना, परंतु संतांच्या दारातलं उच्छिष्टावरती ते आज आपलं जीवन व्यतीत करतायत. याचाच अर्थ हे मनुष्य जन्मासाठी अगदी निकट आलेले जीव आहेत. रामानंद महाराजांचीच आज गोष्ट सांगितली. त्याच रामानंद महाराजांच्याकडं एका चातुर्मासामध्ये एक हरिण होतं, सुंदर मृग, जे रामानंद महाराजांशी अति सलगी करायचं. नित्य त्यांच्या या चातुर्मासामध्ये त्याचा सहवास रामानंद महाराजांना असायचा. त्या हरणाने देखील आपला देह रामानंद महाराजांच्या चरणी आपलं मस्तक ठेवून सोडला होता. अशा या हरिणाच्या योनीमध्ये आलेला हा जीव निश्चितच मुक्त होऊन गेला, किंवा मुक्ती जरी नसली तरी त्याला एक चांगला योग भ्रष्ट असा
मनुष्य देह प्राप्त झाला असेल, ज्यामध्ये त्याची उरली सुरली साधना त्याने पूर्ण केली असेल आणि तिथून त्याला या मुक्तीचा दरवाजा प्राप्त झाला असेल. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात की सद्गुरूच्या समाधीच्या भोवती अनंत जीव त्याच्याजवळ याचना करत असतात की मनुष्य जन्म द्या. जर तुम्ही मनुष्य जन्म दिला तर मी मनापासून नामस्मरण करीन आणि मुक्त होईन. गुरुराया तुला पुन्हा त्रास होऊ देणार नाही. सज्जनो, हा मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. गुरुच्या कृपेनेच मग कुठल्या घरामध्ये या जीवाने जन्म घ्यावा हे या गुरुच्या शक्तीच्या आधाराने घडतं. त्या जीवाकडून कुठली साधना घडावी, कशा पद्धतीने त्याचा विकास व्हावा, हे सगळं काही या गुरुच्या इच्छेने घडत असतं. असं हे ग्रंथांनी सांगितलेलं मनुष्य शरीर, जे देवतांना देखील परम दुर्लभ आहे, देवता देखील ज्या या मनुष्य देहाला प्राप्त करण्यासाठी अत्यंत लालायित आहेत, त्या मनुष्य शरीराची प्राप्ती ही फार मोठ्या संयोगाने होत असते, असं प्रभू रामचंद्र आपल्या सर्व उपस्थित असलेल्या प्रियजनांना सांगू लागतात. का हे मनुष्य शरीर एवढं महत्वाचं आहे? आम्हाला आज त्याची किंमत कळाली नाही. नको असलेल्या गोष्टींचं भक्षण करून आम्ही या शरीराला खिळखिळ करून टाकतो. मनासारख्या गोष्टी घडत नाहीत म्हणून मिळालेल्या या मनुष्य शरीराचा अव्हेर करून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. मादक पदार्थ या शरीरामध्ये घेऊन त्याच्या आधाराने आपण या मनुष्य शरीराचं अवमूल्यन करतो. गोस्वामीजी म्हणतायत की हे मनुष्य शरीर साधनेचं धाम आहे आणि मोक्षाचा दरवाजा आहे. बघा, इतर योनीतल्या जीवांना साधना करता येऊ शकत नाही. त्यांच्यावरती कुठल्या तरी संताची कृपा होते, तेव्हा त्यांना या अन्य देहांच्या आधाराने उत्तम गती किंवा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. परंतु मनुष्य शरीरामध्ये एक विलक्षण ऊर्जा आहे, त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे, त्याच्याकडे विवेक आहे. कशा पद्धतीने आपण आपलं कल्याण साधून घ्यावं हे त्याला कळतं. म्हणून मनुष्य शरीर हे साधनेचं धाम आहे आणि या साधनारूपी धामाचा जो अत्यंत मनापासून दरवाजा लावून घेतो आणि साधनेमध्ये नित्य निरंतर मग्न राहतो, त्याला जेव्हा हा शरीररूपी या देहरूपी असलेल्या त्याच्या अस्तित्वाला सोडावं लागतं, तेव्हा या देहातून जो दरवाजा उघडला जातो तो मोक्षरूपी दरवाजा आहे, जो या केवळ मनुष्य शरीराच्या मार्गानेच जीवाला प्राप्त करता येऊ शकतो. असं हे मनुष्य शरीर एवढं विलक्षण असतानाही काही लोकांना हा देह प्राप्त होऊनही परलोक साधता येत नाही. ही शोकांतिका आहे. आणि मग अशी परलोकाची प्राप्ती झाली नाही म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येणारी ही लोक दुःख करतात, डोकं बडवून घेतात, पश्चाताप करतात आणि आपण कुठेतरी चुकत आहोत याचा विचार न करता आपल्या या अपयशाचं खापर ते कोणावरती फोडतात. कोणावर फोडतात ते? कालही कर्मही ईश्वरही मिथ्या दोष लगाई. काळावर, कर्मावर किंवा ईश्वरावरती खोटा दोषारोप करून ही लोक या मनुष्य शरीराच्या आधाराने स्वतःचं कल्याण तर साधून घेत नाहीच, परंतु झालेल्या या सगळ्या न्यूनतेचा आरोप ते या 3 गोष्टींवरती करतात. माझ्यावरती काळ योग्य नव्हता, माझ्या मागे असलेल्या कर्मांमध्ये मला यश न मिळण्याचं कारण बाकी हा समाज आहे आणि हे सगळं जर चुकलं तर मग भगवंत ईश्वर याच्यावरती खोटा आरोप ठेवून ते आपलं अपयश झाकण्याचा नित्य प्रयत्न करत असतात. गोस्वामीजी म्हणतायत की अशा या रीतीने मनुष्य शरीर प्राप्त होऊनही
पायी न जेही परलोक संवारा, अशी या लोकांची ही अवस्था. सज्जन हो, इथून पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.